तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं प्रतापराव जाधव यांनी म्हटलं। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हे वक्तव्य केलं आहे। त्यांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत। मागच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले निर्णय असतील, लोकांना भेटणारा, लोकांच्या दारात जाणारा, आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकांना अडचणी असते, कुठं नैसर्गिक आपत्त्या येतात, कुठं अडचणी निर्माण होतात, तिथं सगळ्यात अगोदर धावून जाणारा नेता कोणता असेल तर ते एकनाथराव शिंदे साहेब आहेत। हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे। तर कल्याण डोंबिवली पालिकेत ठाकरे गटाला धक्का बसलेला आहे। कोकण आयुक्तांनी ठाकरे गटाचे नगरसेवक असलेले मधुर म्हात्रेंवरील अपात्रतेची याचिका फेटाळली आहे। नगरसेवक मधुर म्हात्रेंवरती शिंदे गटात प्रवेश केल्याचा आरोप करत शहर प्रमुख शरद पाटील यांनी याचिका दाखल केली होती। दरम्यान आपण कोणत्याही पक्षाचं सदस्यत्व सोडलं नसून शिंदे गटात अधिकृत प्रवेशही केलेला नाही असा बचाव जो आहे तो यावेळेला सुनावणीच्या वेळेला मधुर म्हात्रेंनी केला। काही असलं तरी मधुर उमेश म्हात्रे हे जे नगरसेवक आहेत ते आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेच नगरसेवक आहेत आणि अधिकृतरित्या त्यांनी मशाल हे चिन्ह घेऊन प्रभागामध्ये काम केलं होतं, मतं मागितली होती। लोकांनी मशाल या चिन्हाला मतं दिलेली आहे। त्यामुळे ह्याच्यावरती ते कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत हे त्यांना तुम्ही विचारा, की त्यांनी सांगावं की बाबा माझा पक्ष कोणता आहे। ते जे सांगतील त्याच्यानंतर मी माझ्या प्रतिक्रिया देईन। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय गेल्या काही दिवसांपासून सतत वादाच्या केंद्रस्थानी आहे। या पार्श्वभूमीवर महापौर अर्शाली थागिल यांनी आज कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयाला अचानक भेट दिली। रुग्ण बाहेर रांगेत ताटकळत असताना काही कर्मचारी मोबाईलमध्ये व्यस्त तर काही गप्पा मारण्यात दंग असल्याचं पाहायला मिळालं। हे पाहताच महापौरांनी संबंधित अधिकारी आणि डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। एवढी गर्दी आहे आणि तुमचं काय चाललंय? तुम्ही काय ती बंद केली खिडकी? खिडकी का बंद आहे? मग स्टाफ कुठे तुमचा? मला दाखवा रजिस्टर आणा, चला रजिस्टर आणा, सगळ्याचे रजिस्टर मला हप्त्याचे आत्ता पाहिजे। एवढी गर्दी आहे, नागरिकांची एवढी गर्दी चालू आहे रुग्णांची, आणि तुमचं चालू तुमच्या सुरुमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांना पण इथं उभं करून ठेवलं तुम्ही। तुमच्या गप्पा जर असतील ना, तुम्ही घरी बसा। गप्पा मारायला आलात का तुम्ही? होत असेल तर मी तुम्हाला सगळ्यांना घरी बसवूय, तर कोणी पण असू द्या, तुमच्या सगळ्या डिमांड पूर्ण होतात आहे, तर तुम्ही काम एक काय तुमच्याकडचं काम नाही, म्हणून असण्याचे तेच कारण चालू तुमची सगळ्यांचे फक्त पेशंटचे सगळ्यांचे हाल चालू तिथे। तर अमरनाथमधील भाजप मनसे राडा प्रकरणामध्ये मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। राजकीय दबावातून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा शैलेश शिर्के यांनी आरोप केलेला आहे। तर सरकार कुणाचंही असू द्या, ग्रामीण शाळांवर कुणीच काम केलं नाही। देशाच्या ग्रामीण भागातील शाळांच्या दुरावस्थेवरून दिपकेंनी हे विधान केलंय। क्या बोलती पब्लिक आमची ही मोहीम लवकरच सुरू होईल असं अभिजित दिपकेंनी म्हटले। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये क्या बोलती पब्लिक मोहीम सुरू करू असं दिपकेंनी म्हटलं। 15 ऑगस्ट आहे, सप्टेंबरपासून आपण क्या बोलती पब्लिक हे अभियान चालवणार। कुठून तयारी आहे त्याची तयारी चालू आहे। आमचं संघटन बनते बाकी राज्यात, आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्ही आमचं क्या बोलती पब्लिकचं तेही सुरू करू आम्ही। कारण की कुठं ना कुठं आता लोकांना कळलेलं आहे की शिक्षणावर बोलावंच लागेल, बोलल्याशिवाय होणार नाही। आणि जोपर्यंत सरकारला प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत ही सरकार, कुणाची सरकार असू द्या, कुठलाही राज्य असू द्या आणि कुठलाही पक्ष असू द्या, कुठलीही सरकार असू द्या, कुठलाही राज्य असू द्या, देशात जर ग्रामीण भागातल्या जर शाळा पाहिल्या, कोणीच त्याच्यावर काम केलेलं नाही। आणि आता गरज आहे काम करायची। प्रश्न करून आपण सरकारला काम करायला लावू शकतो।